दमदार लुक्स सोबत उत्कृष्ट मायलेज ह्या दोन गोष्टी सोबत आल्या की ही गाडी पण सोबत येतेच मित्रांनो. हो मित्रांनो, ही आहे मारुती सुझुकीची स्विफ्ट. नमस्कार मित्रांनो, मी ओशन. तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनलवर नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन. मित्रांनो, आज आपण करणार आहोत लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू या मारुती सुझुकीच्या स्विफ्टचं, जी चालली आहे जवळपास 80,000 किलोमीटर 5 वर्षामध्ये. तर चला वेळ न दवडता या स्विफ्टचे प्राऊड ओनर हर्षल बोडाई सर यांना बोलूया आणि सुरुवात करूया आपल्या रिव्ह्यूला. हो सर, वेलकम. कसे आहात? सर, तुमचं एक छोटंसं इंट्रोडक्शन आमच्या प्रेक्षकांना द्या, नंतर आपण रिव्ह्यूला सुरुवात करू. माझं नाव हर्षल बोडाई. मी सायखेडा गावात निफाड तालुका नाशिक जिल्हा येथे राहतो. माझं इथे शॉप आहे, कापड दुकान, क्लॉथ स्टोर. सरांचं एक क्लॉथ स्टोर आहे सायखेड्यामध्ये आणि सरांना खूप लोक ओळखतात सायखेड्यामध्ये. खूप जुनं दुकान आहे सरांचं. तर चला रिव्ह्यूला सुरुवात करूया आपल्या. सर, ही जी तुमची स्विफ्ट आहे हे मॉडेल कोणतं आहे सर? ही VXI मॉडेल आहे. VXI. हो. ओके. तर म्हणजे हे मिड हे मॉडेल आहे आपलं. LXI लोअर एंड आणि ZXI टॉप एंड. ओके. सर, ही जी गाडी आहे जेव्हा आपण घेतली तेव्हा सर्वसाधारण तुम्हाला कितीला पडली आणि केव्हा आपण ही गाडी घेतली होती? ही साधारण आम्ही ऑक्टोबर 2020 मध्ये घेतली. ओके. ही आम्हाला 8 लाखापर्यंत गेली. 8 लाखापर्यंत ऑन रोड आपल्याला ही गाडी गेली. ओके. सर, ही गाडी घेण्याच्या वेळेस आपण अजून काही गाडी बघितल्या होत्यात का याच्यासोबत? टाटाची बघितली होती, होंडाची i10 बघितली होती. ओके. मला काय ते एवढं पटलं नाही. अच्छा. ही कशी रिलायबल गाडी. ओके. ही तर कुठं पण म्हणजे अवेलेबल असते सगळं. ओके. तर त्यामुळे तुम्ही याच्याकडे. सर, टाटामध्ये कोणती गाडी बघितली होती आपण? टाटाची टियागो बघितली होती. अच्छा, तर तिचं का बरं तुम्ही ते नाही घेतली? रिव्ह्यूज बघितले युट्यूबला आणि माझ्या फ्रेंड्स कडून पण रिव्ह्यूज बघितले. सर्व्हिसिंगचे तिचे काही इश्यू असतात त्याच्यामुळे म्हणजे टाटा सर्व्हिसिंग मुळे तुम्ही सोडली बा. हो. ओके. आणि सर, आपली हुंडाईची ही होती i10 वगैरे ती? नाही, हुंडाईकडे माझा प्रेफरन्स नव्हताच पहिल्यापासूनच. अच्छा, म्हणजे तुम्हाला मारुतीकडे जायचं होतं. सर, आपण याच्या अगोदर कोणती कार ओन करत? पहिले वॅगनआर होती माझ्याकडे. अच्छा, याच्या अगोदर वॅगनआर होती. तर सर, ती वॅगनआर देऊन तुम्ही स्विफ्ट घेतली. सर, मारुतीमध्ये आणखीन एक कारला रायव्हल होतं, बलेनो. तिचं का तू विचार नाही केला? कॉस्ट इश्यू होता त्यामुळे तिच्याकडे काय आम्ही गेलेलो नाही. अच्छा, तुम्ही बलेनोकडे गेलेच नाही. आणि स्विफ्ट डिझायर पण ही कसा स्पोर्टी लुक यायचा स्विफ्टचा. ओके. तर तुम्हाला असं हवं होतं की गाडी आपली स्पोर्टी असावी? स्पोर्ट लुक. ओके. सर, आता ही जी आपली गाडी आहे ही तुम्ही घेतली स्विफ्ट. ओके. तर हिच्यामध्ये VXI घेऊन आपण काही मॉडिफिकेशन मी बघतो, काही तुम्ही मॉडिफिकेशन काही केले नाही गाडीमध्ये? मला गरजच पडली नाही काही. अच्छा, म्हणजे तुमचं बेसिक नीड ज्या होत्या त्या सगळ्या तुमच्या फुलफिल झाल्या. सगळ्या फुलफिल झाल्या तुमच्या गाडीमध्ये, म्हणून तुम्ही काहीच एक्स्ट्राचं हे केलं नाही. सर, सीट कव्हर फक्त दिसत आहे ते कंपनीकडचे. ते कंपनीकडचेच आहे. ते कसे म्हणजे आपण म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्याकडून नाही झाले. गाडी घेतली तेव्हा त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला बसून दिले कंपनीवाल्यांनी. ओके, ठीक आहे. सर, अजून मी जाणू इच्छितो की याच्यामध्ये आता ही व्हेरियंट आपलं पेट्रोल आहे. तर सर, तेव्हा डिझेल पण चालू आहे. डिझेलचं काय विचार केलं तुम्ही? डिझेलचं म्हणजे याच्या हिशोबाने पेट्रोल कसं आवाज कमी, डिझेलला आवाज जास्त. आणि CNG पण मी प्रेफर नाही केलं. CNG ला ऑलरेडी लाईन आपल्याकडे भरपूर असते. अच्छा, तर CNG पण तुम्ही विचार नाही केला. आणि मायलेजच्या हिशोबाने सुद्धा. तर सर, तुम्ही आता मायलेजवर आलाच आहात, तर आमच्या व्ह्युअर्सला हे सांगा की देती कितना आहे सर मायलेज गाडीचं तुमचं? पेट्रोलवरती मायलेज कसं पडतंय तुम्हाला सर्वसाधारण? हायवेला गेले तर 20-22च्या आसपास आहे आणि सिटीत म्हटलं तर 18च्या आसपास येते ॲव्हरेज. अच्छा, सिटीमध्ये 18च्या आसपास आणि हायवेला 20-22च्या आसपास गाडी देते. ओके. सर, आपली गाडीचे किलोमीटर किती झालेले सर ते आम्हाला एक सांगा. जवळपास आता 78,000 किलोमीटर झाले. ओके. 80 झाले का मला सर्व्हिसिंग करायची. अच्छा, म्हणजे 80,000 किलोमीटर गाडी लवकरच होणार आहे 5 वर्षांमध्ये. ओके. सर, आता सर्व्हिसिंगच्या बाबतीत तुम्ही बोलले की सर्व्हिसिंग करायची आहे, तर आपण जवळपास आता सर्व्हिसिंग केलेलं आहे. याचं कसं 10,000 किलोमीटर सर्व्हिसिंग करताय आणि सगळी सर्व्हिसिंग शोरूम मधनं होते का पूर्ण? शोरूम मधनं होतं. ओके. तर सर, शोरूमचं सर्व्हिसिंग जी आहे आपली याच्यामध्ये तुमचं हे काय म्हणजे सर्वसाधारणतः कॉस्ट काय पडतंय सर्व्हिसिंगसाठी? सर्व्हिसिंगसाठी साधारण 7,000 ते 8,000 रुपये कॉस्टिंग लागतं. 7,000 ते 8,000 रुपये तुम्हाला ऑन एन एव्हरेज कॉस्टिंग चालली आहे. ओके. सर, गाडीचं काही मेजर ब्रेकडाऊन वगैरे एवढ्या दिवसात 5 वर्षांमध्ये कुठे काही गाडीने मोठं खर्च काढलाय? गाडी तशी एक हाती, त्याच्यामुळे तिला काही प्रॉब्लेम आलेला नाही. अच्छा, गाडी तुम्ही एक हाती चालवताय त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम गाडीला नाही. ओके. तर सर्व्हिसिंगचं तुम्ही बोलले की सर्वसाधारणतः 7,000-8,000 रुपये आपला खर्च लागते. ओके. सर, अजून मी जाणू इच्छितो तुमचे टायर्स मला नवीन दिसले आता. तर टायर आता आपण बदलले का थोड्या दिवसांपूर्वी काही असं? हो, आताच बदलले. अच्छा, तर म्हणजे जुने टायर तुमचे किती चालले सर? केव्हा बदलले आपण हे टायर? हे जवळपास 70,000 झाले तेव्हा चेंज केले.
70,000 मध्ये तुम्ही ते टायर चेंज केले आणि हो. आता तुम्ही टायर हे केले. हो. तर सर व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंगचं जे आहे ते शोरूम मध्येच करत आहात की बाहेर करत आहात ते? नाही, बाहेर करतो, काय अडचण नाही मला. अच्छा, बाहेर हो. सर्व्हिसिंग फक्त शोरूम मध्ये करताय सर्व्हिसिंग शोरूम. आणि अलाइनमेंट बॅलन्सिंग जे आहे हो. ते बाहेर. शोरूम बाहेर मध्ये बाहेर. होती आपली. हो. ओके. सर आणखी मी जाणू इच्छितो, आता गाडीला फॉग लॅम्प वगैरे आहे, तुम्ही काही गाडीचे हेडलाईट्स वगैरे जे आहे ते अपग्रेड वगैरे काही केले का? नाही, मला त्याच्यावर- काहीच गरज पडली नाही, कारण आहे त्याचे एकदम परफेक्ट होते. ओके, म्हणजे Headlamps. तुम्हाला असं वाटतं नाही नाईट की विजनला सुद्धा ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाहीये? नाही. तसं नाईट विजनला आपण आलोच आहोत, हं. तसं नाईट ड्रायव्हिंगचं मला एक्सपिरियन्स सांगा की गाडीचं तुम्हाला म्हणजे व्ह्यू वगैरे कसं आहे गाडीचं, की काही अडचण आहे गाडीमध्ये नाही. नाईट व्ह्यू मध्ये, की लाईट छोट्या पडता आहेत का? तुम्ही बदलले तर नाहीच आहे नाही, आतापर्यंत? बदलले तर नाहीच, काय अडचण नाही मला. रात्री एकदम व्यवस्थित व्ह्यू होता. Night व्यवस्थित vision. येतो व्ह्यू? हो. ओके. सर आणखीन ज्या गोष्टी आहे, जी आपली बाकी चर्चा आहे ती हो. आपण सरांच्या गाडीमध्ये बसून करूया सर. हो, चालेल. चला तर मित्रांनो, सरांच्या गाडीच्या आतमध्ये आणि बाकी गोष्टी आपण सरांकडून गाडीच्या आतमध्ये जाणून घेऊया. आपण आलो आहोत हर्षल सरांच्या गाडीच्या आतमध्ये. तर तुम्ही गाडीचं इंटेरियर बघू शकता. सिंगल टोन मध्ये खालचं इंटेरियर आहे, पूर्ण ब्लॅक आहे. इथे थोडंसं हे लावलेलं आहे ग्रेचं, फिनिशिंग वगैरे दिलेली आहे. त्यानंतर वरचं तुम्ही बघू शकता एक ग्रेश टोन मध्ये वरचं आपलं आहे. बाकी इंटेरियर तर पूर्ण ब्लॅक मध्ये. सरांनी सीट कव्हर पण देखील ब्लॅक टाकलेले आहेत आणि गाडीला स्टेरिंग कव्हर वगैरे सर हे पण कंपनीनेच दिलं का तुम्हाला, हो. की हे आपण लावलेलं आहे? नाही, कंपनी कोणच नाही. कंपनी करून घेतलं. ओके. गाडी आतमधून खूपच चांगली आहे. कॉम्पॅक्ट सिडान, सॉरी कॉम्पॅक्ट आपण हिला हे समजू शकतो, हॅचबॅक. कॉम्पॅक्ट नाही, हॅचबॅकच आहे, पण एक कॉम्पॅक्ट बसल्यावर थोडं वाटतं ब्लॅक कलरमुळे, है ना? हो. सर आता मी अजून जाणू इच्छितो की आपण सगळ्यात लॉंगेस्ट टूर या गाडीमध्ये केव्हा म्हणजे कुठपर्यंत केलेली आहे? तसं लॉंगेस्ट टूर बोलायला गेलं तर आम्ही पुणे गेलेलो आहे, ओंकारेश्वर MP मध्ये, तिथे गेलेलो आहे. ओके. तर सर किती लोक होते आपल्या गाडीमध्ये? फॅमिली 4 लोक. 4 लोक. येस. ओके. आणि सर आपण एक दिवसामध्ये गाडी किती आपण रन गाडीचं केलेलं आहे सर्वसाधारणतः? 700-800 किलोमीटर. 700-800 किलोमीटर पर्यंत. तर थकवा वगैरे जाणवतो गाडी तसं काही? नाही, तसं काही नाही. आपण तसं बी थोडासा ब्रेक तर घेतच असतो, आणि ही गाडी कशी कम्फर्टेबल वाटली मला, काही पुढे प्रॉब्लेम वाटला नाही. सीट्स Okay. वगैरे एकदम ओके. म्हणजे 4 लोकांसाठी. सर 5 लोकांचं काय म्हणणं आहे तुमचं? 5 लोक मागे बसतात का व्यवस्थित? बसू शकतात, तसं काही अडचण नाही. पण Okay. 4 एकदम सफिशियंट, म्हणजे 4 साठी एकदम sufficient, व्यवस्थित आहे. व्यवस्थित. पण सर सीट आहे ना खूपच मस्त आहे गाडीची, असे जर आपण बघितले Soft आहे, हो. सॉफ्ट तर आहेच. एक बकेट सीटचं कम्फर्ट म्हणतो, पण जी ड्रायव्हिंगची मजा वाटते ना सर मित्रांनो, या गाडीमध्ये ते दोन्ही गोष्टी पुरेपूर होतात. म्हणून सरांनी सगळ्या गाड्या सोडून फक्त स्विफ्टच केलेली आहे. हो. येस. सर आणखीन मी याच्यामध्ये जाणू इच्छितो तुमच्याकडून की तुम्ही जेव्हा गाडी घेतली तर तेव्हापासून आतापर्यंत मायलेज मध्ये काही ड्रॉप वगैरे बघायला मिळालंय का? मायलेज वाढलंय आतापर्यंत घेतल्यापासून असं काही? नाही, फक्त हायवेला तसं जाणवलं मला, म्हणजे मायलेज व्यवस्थित भेटलं. 22, Okay. 24 असं. सर आता तुम्ही हायवेला जेव्हा गाडी चालते हो. तर गाडी वायबल वगैरे काही करते का? नाही, व्हायबल तर नाही, काय अडचण. बिलकुल Viable पण तर नाही. नाही, काहीच. ओके. आणि तुम्ही सर टॉप स्पीड किती चालवली, कितीपर्यंत गाडी चालवली टॉप स्पीड मध्ये? 100 पर्यंत गेलो ना टॉप स्पीड. 100 पर्यंत तुम्ही गेलेला आहात. हो. ओके. गाडीचं एसी खूप जास्त चिल आहे मित्रांनो. आम्ही गाडीमध्ये बसून एक 2-3 मिनिटं झाले असतील आता. तर गाडीचं एसी देखील आपण 1 वर ठेवलेलं आहे. तर गाडीचं एसी खूप जास्त चिल असं वाटतं एक, है ना? ओके. ब्लाइंड स्पॉट वगैरे तुम्हाला इथे दिसतंय का? जे पिलर आहे याच्यामुळे काही ब्लाइंड स्पॉट वगैरे होतंय किंवा ड्रायव्हिंग डिस्कम्फर्ट वगैरे काय असं वाटतंय तुम्हाला? नाही सर, मला तसं काही कधी प्रॉब्लेम नाही आला त्याचा. तसं काही प्रॉब्लेम तुम्हाला आला नाही? कधीच. ओके. सर सस्पेन्शन कशी वाटतं गाडीचे? सस्पेन्शन ओके, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला मला. ओके. सस्पेन्शनला तुम्हाला काहीच वाटत नाही? नाही. आणि स्टेरिंग रिस्पॉन्स वगैरे आता आपण चालू बघितली गाडी तर व्यवस्थित. खूपच चांगलं स्टेरिंग रिस्पॉन्स वगैरे पण Yes. गाडीचं. ओके. सर मी आणखीन जाणू इच्छितो तुमच्याकडून की सेफ्टी बाबत काय? सेफ्टीला सेफ्टी 2 एअरबॅग्स तर दिलेलेच आहे गाडी ओके. फ्रंटला. हा. आणि सस्पेन्शन पण ओके, त्याच्यामुळे मला काही असं इश्यू नाही वाटला त्या बाबतीत. ओके. तर सर पण लोक सांगतात की मारुतीला सेफ्टी नाहीये, टाटाला सेफ्टी जास्त आहे. तर तुमचं म्हणणं काय सर या बाबतीत? हे असे इश्यू ते पूर्वी का म्हणजे आधीच्या टाइमला यायचे, आता तसं काही प्रॉब्लेम येत नाही आता. असं काही तुम्हाला वाटत नाही? कारण 2 दोन airbag- चेंजेस केलेले मारुतीने. हा, एबीएस ईबीडी सगळ्या गाडीत आहे आता. हो. तर सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला वाटतं की आपण एक सेफ गाडीमध्ये चाललोय? हो, येस. ओके. सर आणखीन आता मी जाणू इच्छितो याच्यामध्ये की तुम्हाला या गाडीचे सगळ्यात आवडणारे कोणते पॉइंट्स आहे असे की तुम्हाला खूप जास्त आवडतात असे? हिचा कसा स्पोर्टी लुक्स आहे, ओके. स्पोर्ट्स कार प्लस हा. कॉम्पॅक्ट, आणि सीटिंग अरेंजमेंट सुद्धा ओके, काहीच Okay. प्रॉब्लेम नाही तिला. हा. आणि आता पिकअपला तर ती पेट्रोल कार आहे, त्यामुळे पिकअप फास्ट आहे तिचा, ओके. त्यामुळे तिला काही अडचण येत नाही. म्युझिक सिस्टीम पण चांगली आहे, आवाज आहे ओके. ओके. लॉंग टर्मला पण मजा येते गाडी चालवायला. ओके. म्हणजे लॉंग जेव्हा तुम्ही ड्राईव्हला जात आहात हो. तेव्हा मजा वाटते गाडी चालवायला हो. खूप जास्त. हर्षल सर
आता आपण गाडीच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला आहे ना पॉझिटिव्ह पॉईंट्स वगैरे सांगितले, हो. पण काहीतरी 3 निगेटिव्ह पॉईंट तरी सांगा गाडीचे स्विफ्टचे. पहिलं तर बोललो मी तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्सचा प्रॉब्लेम ओके, ग्राउंड थोडा क्लिअरन्स कमी आहे गाडीला. कमी आहे. ओके Yes. हा. दुसरं म्हणजे डिक्की, मग आता जास्त सामान तर त्याच्यात बसू शकत नाही. ओके, डिक्की थोडी आपली पण कमी मला आहे. गाडी कॉम्पॅक्ट पाहिजे होती म्हणून मी स्विफ्ट रेफर केली, बाकी काही नाही. अजून एक सर. तिसरा तर तसं मला काही वाटलं नाही इश्यू. ओके, ठीक आहे सर, काहीच हरकत नाही. सर तुम्ही तुमचं वेळ दिलं, एवढं छान आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं तुम्ही रिव्ह्यू दिलं, त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. तर मित्रांनो, हे होते हर्षल बोडाई सर आणि ही होती त्यांची स्विफ्ट. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर देखील करा. मित्रांनो, तुम्हाला आणखीन कुठली गाडीचं लॉंग टर्म ओनरशिप रिव्ह्यू बघायची इच्छा आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आम्ही ती गाडी तुमच्यापर्यंत आणायचा नक्की प्रयत्न करूया. तर चला, भेटूया पुन्हा एकदा एक पुढच्या व्हिडिओमध्ये एक पुढच्या नवीन गाडीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, ड्राईव्ह सेफ.